नमस्कार मंडळी, तर मी आहे शुभ्रा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना, नाश्त्यामध्ये नाचणीचे डोसे बनवले. कारण आज मम्मी पप्पा गावावरून आलेले आहेत, तर सर्वांसाठीच नाश्ता आहे आज. तर ती रेसिपी मी तुमच्याशी रेसिपी नाही शेअर करणार आहे, पण मी दाखवते आजची तुम्हाला रुटीन. तर चला सुरुवात करूया. तर इकडे मी आज गुरुवार आहे, त्यामुळे इकडे लेपन लावायचं आहे, त्याची तयारी करते आणि आता लेपन लावून घेणार आहे. तर आज आहे गुरुवार आणि मी आज लेपन लावते इकडे. तर मी आहे ना, काल रात्री नाचणी, तांदूळ आणि उडदाची डाळ, पोहे असं हे भिजायला घातलं होतं काल रात्रीच. आणि त्याचं पीठ करून ठेवून दिलं होतं. म्हणजे हे सर्व तयारी मी कालच करून ठेवली होती रात्री. आणि आज बघा सकाळीच पीठ किती छान आलेलं आहे. आणि ह्या पीठाचं तुम्ही इडलीसुद्धा बनवू शकता. आणि आता हे पीठ मी काढून घेते डोसे बनवण्यासाठी. तर आता हे मी खूप छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पीठ. आणि आता त्याच्यामध्ये मीठ टाकून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते. थोडं पाणी टाकून ते जरासं पातळ केलेलं आहे. आणि आता असं मिक्स छान करून घेते आणि मग त्याचे डोसे काढून घेणार आहे. आणि आता इकडे आहे ना, थोडंसं पीठ असं तवा थोडा मीडियम गरम करून घेतलेला आहे मी. जास्त थंड नाही की जास्त गरम नाही करायचं. आणि मग डोसे काढून घेते मी इकडे. खूप छान लागतात आणि क्रिस्पी होतात. आणि तेल किंवा तूप लावायचं. मी इकडे आता तूप लावून घेते. आणि नाचणीचे डोसे हेल्दी आणि चविष्ट असतात. आणि इकडे एक एक करून डोसे काढून घेते मी सर्व. असं काही ना काही वेगवेगळं बनवायला मला खूप आवडतं. त्याने काय होतं की एकतर नवीन काहीतरी खाल्लंही जातं आणि रेसिपीही होते आपली. म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन शिकताही येतं त्यातून. तर इकडे बनवून झालेत माझे डोसे आणि बाकी सर्वांना नाश्ता दिलेला आहे. आणि आता मीही करून घेते नाश्ता. त्यानंतर इकडे मी दुपारच्या जेवणासाठी कढी आणि टिफिनसाठी सकाळी जी गवारची भाजी बनवली होती ती होती थोडीशी. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला पुरेल दोघा तिघांना अशी होती. आणि त्यानंतर मग सर्वांनी मिळून जेवण करून घेतलं. तर डोसे वगैरे बनवून झालेले आहेत आणि आमचा नाश्ता वगैरे सुद्धा झालेला आहे. मम्मी पप्पांना खूप आवडले, सगळ्यांनाच आवडले डोसे. तर तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओ.